ऊर्जा संशोधनासाठी प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा नाशिक इथं सुरू झाल्यामुळे राज्यातल्या गुंतवणुकीला चालना मिळेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। मुख्यमंत्री आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यात शिलापूर इथं आज केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेच्या प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। हे केंद्र अतिशय महत्त्वाचं आहे, कारण यापूर्वी जे काही आपलं इलेक्ट्रिक इक्विपमेंटचं क्षेत्र आहे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर्स असतील, स्मार्ट मीटर्स असतील, या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला टेस्टिंग करता भोपाळमध्ये किंवा हैदराबादला पाठवावं लागायचं। त्याचा खर्च, त्याचा लागणारा वेळ, यामुळे याबद्दलची इकोसिस्टीम जी आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे ती इकोसिस्टीम तयार होत नव्हती। आज हे केंद्र आल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे। ती इकोसिस्टीम आपल्याकडे निश्चितपणे ती तयार होईल। याआधी ऊर्जा चाचण्यांसाठी परराज्यात जावं लागत असे, त्याचा राज्यातल्या गुंतवणुकीवर परिणाम होत होता। मात्र या लॅबमुळे राज्यात गुंतवणूक वाढेल असं ते म्हणाले। इलेक्ट्रिक वाहनांची चाचणीही इथं सुरू व्हावी अशी अपेक्षा त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे व्यक्त केली। या नव्या लॅबमध्ये विविध इलेक्ट्रिकल आणि ऊर्जा उपकरणांची चाचणी होऊ शकेल, ज्यात ट्रान्सफॉर्मर्स, एनर्जी मीटर्स, स्मार्ट मीटर्स यांचा समावेश आहे। राज्याला ऊर्जा क्षमतेत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून येत्या 4 वर्षात राज्यात किफायतशीर ऊर्जा सर्वांना उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज 6व्या